पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कुणाकडे आलायस? माझं मिस अनामिकांकडे काम आहे, त्यांना भेटायला. मला वाटलं होतं जावई बापूंना भेटायला आलेस की. हे घर मिस अनामिकांचं आहे ना, त्यांना भेटायला. नवरा बायकोंचं कसलं आलंय तुझं आणि माझं? जे अनामिकाचं तेच जावई बापूंचं. मला वाटलं होतं जावई बापू इथे आलेत म्हटल्यावरती इथे यायची लाज वाटेल तुला. अनुला भेटणं बंद करशील तू, पण तुझं ते येणं थांबतच नाहीये. अनुने लग्नाला स्वच्छ नकार दिलाय, आठवतंय ना तुला? माझं त्यांच्याकडे फार महत्त्वाचं काम आहे, मला त्यांना भेटायचं. जा की बाबा, जायलाच तर सांगते तुला. जातच नाहीयेस हीच अडचण आहे. ऑफिसच्या कामासाठी आलोय. त्यांना हे द्यायचं. रामा रामा रामा, एका संसारी बाईला प्रेम पत्र द्यायला तुला लाज वाटत नाही का रे? किती हा उतावळपणा. उतावळपणा माझा नाहीये, तुमचा सुरू आहे का? हे प्रेमपत्र नाहीये, खाजगी काही नाहीये. या ऑफिसचं लेटर आहे, ते मिस अनामिकांना द्यायचं. तुम्ही एकदा वाचून बघा हवं. कसलं पत्र? आधी काय प्रेमच ओसंडून व्हायचं, आता ही कसली कसली निमित्त शोधताय पत्र पाठवायला. अरे रे, कठीण आहे ग बाई सगळं. तू नको ना पडू सर, तुझं काम झालंय ना, मग तू आज जा. जाते ग बाई, जाते. माणसांचा असला गराडा घालून घेतलायस ना स्वतःभोवती, फक्त आईची अडचण होते तुला. काय त्या पत्रात? नोटीस आहे, तुम्हाला उद्यापासून ऑफिसला हजर राहावं लागणार. आणि नाही राहिले तर कायदेशीर कारवाई होईल. होऊ दे कारवाई, मला या अशा फुटकळ पत्रांनी काही फरक पडत नाही. होऊ दे दंड, कारवाई, त्या कोर्टाच्या पायऱ्या घासाव्या लागल्या तरी चालेल मला, कारण आता जे काही चाललंय ना त्यापेक्षा वाईट आणि काहीच असू शकत नाही. काय बोलताय तुम्ही मिस अनामिका? हे सगळं बोलणं फार सोपं आहे, पण इतकं सोपं नाहीये ते. पण आता जे काही सुरू आहे तेही सोपं नाहीच आहे ना. मग किमान ज्याने एखादा बरा तोडगा निघू शकेल ते तरी करा. बाहेरून सल्ले देणं फार सोपं असतं. मी तुमच्या या लढाईत एका पायावर सामील व्हायला तयार आहे. तुम्हाला मला सामील करूनच घ्यायचं नाहीये, ही माझी अडचण आहे मिस अनामिका. आता तुम्ही मला आत ये असं म्हणू शकता, किंवा मग मी असाच दारात उभा राहीन. ये. मी काय केलं म्हणजे तुम्ही माझ्याशी हे असं वागणं बंद करणार? तुला का पडायचं यार? मी आत पडलोय मिस अनामिका. आत्ता नाही, कधीच, केव्हाच पडलो. आता हा प्रश्न निरर्थक आहे, कारण आता मनात आणलं तरी मी माघार घेऊ शकत नाही. सौरभ, आता आपल्यात काहीही शक्य नाहीये. आता काही नाही होऊ शकत. आपलं नातं इथवरच होतं. अहो, तो काय गल्लीतला डेड एंड आहे का, की रस्ता संपला, डेड एंड आला, नातं संपलं? नातं आहे ते मिस अनामिका. आपल्या भेटण्यानं भेटण्यानं, बोलण्यानं बोलण्यानं आपल्या नात्यामधला संवाद संपत नाही, नातं संपत नाही. नातं असतं ते संपत नसतं. मग संवाद संपवूया का? आकाश आलाय म्हणून? हो. हा सगळा आकाश परत आलाय याचा परिणाम आहे ना? हो. तुम्हाला माहितीये मिस अनामिका, मी पहिल्यांदा जेव्हा आकाशला ऑफिसमध्ये पाहिलं होतं ना, त्या क्षणी मला त्याचा प्रचंड राग आला होता. मग मला आश्चर्य वाटलं की हा माणूस इतक्या वर्षांनी अचानक तुमच्या आयुष्यात परत का आलाय.
पण आता मला बरं वाटतंय. तुला आकाशला बघून बरं वाटलं होतं? होय, मला आकाशला बघून बरं वाटलं. कारण एक दिवशी अचानक जेव्हा तुम्ही माझ्याकडे पाठ फिरले होते ना मिस अनामिका, तेव्हा मला वेड लागायची पाळी आली होती. मला कळत नव्हतं की मी ज्या मुलीवर इतकं प्रेम करतो, जी मुलगी माझ्यावर इतकं प्रेम करते ती. पण त्या दिवशी आकाशला ऑफिसमध्ये बघितलं ना, आणि मला एका क्षणात माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. मला कळलं की तुमच्या आयुष्यात इतकं मोठं वादळ आलंय, इतकं मोठं संकट आलंय, म्हणून तुम्ही अशा वागताय. तुमचं माझ्यावरचं प्रेम नाही कमी झालंय, तुम्ही आजही प्रेम करता माझ्यावर. त्यात दिवसागणिक आकाशचा वेडेपणा वाढायला लागला. आणि मला अजूनच बरं वाटलं. मिस अनामिका, आपल्या दोघांच्या प्रेमामध्ये कधी तिसरा माणूस हा प्रॉब्लेम असूच शकत नाही. किंबहुना कुठल्याही प्रेमामध्ये तिसरा माणूस हा प्रॉब्लेम नसतो मिस अनामिका. आकाश येऊ दे, अजून कोणी येऊ दे, जोपर्यंत आपण एकमेकांवर प्रेम करतो, जोपर्यंत आपला एकमेकांशी संवाद आहे, जोपर्यंत आपण एकमेकांवर जीव ओवाळून टाकतो, तोपर्यंत आकाश येऊ दे नाहीतर अजून कोणी येऊ दे, प्रेमाला काही फरक पडत नाही. आणि आकाशची काळजी तुम्ही करूच नका मिस अनामिका. कारण आकाशाला असला तरी पट्या आहे ना, बघून घेऊ. इतका समजूतदार काय आहेस तू? काय माहिती नाही, पण आहे तर बरं आहे ना. आता आपल्यातला एक माणूस हट्टी असेल तर एकाने समजूतदार असलंच पाहिजे ना. पट्या जात. अहो, मी इतक्या दिवसांनंतर तुमच्याशी इतक्या प्रेमाने बोलतोय, तुम्ही माझ्याशी बरं बोलताय आणि चक्क मला हाकलवताय. हकलवत नाहीये, आत्ता जा. देव ना करू, पण कधी गरज लागली तर बोलवाल ना मला. बोलवे. 9:12 वेळ आणि वाक्य लक्षात ठेवा. इकडे ऐक तर. इकडे काय आहे? काय आहे? खुर्ची. किती वर्ष मोडक्या खुर्च्या वापरतोय आपण? हा, या खुर्च्या हा पाय मोडलेला, हा पाय मोडलेला, एकात एक घालून बसतो. ही लायकी आपली, ही लायकी आपली, कारण आपल्याकडे पैसे नाहीयेत ना. हा, नवीन घ्यायची हिंमत होत नाही आणि या जुन्या फेकायची हिंमत होत नाही. पैसे नाही आहेत म्हणून. हे बघ काय, फाटकी बेडशीट ना, किती वर्ष वापरतोय माझी फाटकी बेडशीट. का तर माझ्या नवऱ्याकडे पैसे नाही येते, असं लपून लपून ठेवते मी माझ्या बेडरूम मध्ये. इकडे ते काय पडदेत ना, आपण धुवून धुवून वापरतो, पण ते विरतात. मग विरलेल्या पडद्याचं काय करतो? रफू करतो ना आपण दरवर्षी. नवीन घेतो का पडदे? नाही, रफू करतो, नवीन नाही आणत. का तर माझ्या नवऱ्याला नोकरी नाही आणि त्याच्या भावाच्या जीवावर आपण किती उड्या मारायच्या. बोल, किती उड्या मारायच्या? मला एक सांग ना, मी सुखाने संसारच नाही करायचा का? हा, असं काय बोलतेस वल्ली? नाही का तर तुझ्या भावाला तसं वाटतं म्हणून. त्यांचं तर सगळं उत्तम चालू आहे ना, पैसे आहेत त्यांच्याकडे, गाडीतनं फिरवणारी मिळाली होती. मी अजून किती दिवस फेकलेल्या तुकड्यांवर आयुष्य काढायचं रे? हा, मी काय पाप केलंय? मी काय पाप केलंय की मी असा संसार करायचा आयुष्यभर? सांग ना, काय पाप केलंय मी? तू रडू नको, मी रडते ना. नको रडू, मला उत्तर दे प्रश्नांची. रड, रड. मला सांग ना, माझं चांगलं व्हावं असं तुला नाही वाटत? हा, माझं चांगलं व्हावं, माझा संसार चांगला व्हावा असं नाही वाटत तुला?
माझी सुद्धा स्वप्न आहेत ना. मला सुद्धा असं वाटतं की माझी अशी छान मोठी खोली असावी, असा छान रंग दिलेला असावा, असा एक गोल बेड, आणि मी चपला घालून छान खोलीत वावरावं राणीसारखं. मी स्वप्न बघायचीच नाहीत का? म्हणजे अख्ख्या घरात फक्त वल्लीला स्वप्न बघायचा अधिकार नाहीये. वल्लीने समजून घ्यायचं प्रत्येक वेळेला. आता कोणात खेळ बसले? बोल ना. आहेत तुझ्याकडे माझ्या प्रश्नांची उत्तरं? आहेत? सगळ्यांना विचारून येते. वल्ली नको ना. ऐकलत का? वल्लीला स्वप्न बघायची परवानगी नाहीये. नाही बघायची वल्लीने स्वप्न. नुसतं कुणात राहायचं, सून म्हणून सगळं करत राहायचं. ऐकलं का? ऐकलं? माझा नवरा असिस्टंट मॅनेजर होणार होता, लाथ मारली. त्या पदाला लाथ मारली. आता बेरोजगार आहे. भले शांता, भले नाही बघायची मी स्वप्न. नाही बघायची. नाही बघायची. आयुष्यभर असंच कुडत राहायचं, एकेका रुपयासाठी रडत राहायचं, भीक मागत राहायची. नाही बघायची का वल्लीने स्वप्न? का नाही बघायची वल्लीने स्वप्न? काय चाललंय सचिन? मॅडम मला तू माझ्या कॅबिन मध्ये काय करत होता? डेटा चोरतो? ते विकून तुला पैसे कमवायचे? मला तर वाटतं तू काय, तुझी बायको, तुझी मावशी, तुझा दादा, पूर्ण कुटुंब फ्रॉड आहे. पैशांसाठी ना तुम्ही लोक काही पण करू शकता. मॅडम, या दोघांकडे आलेले कस्टमर किती आपल्याकडे बुकिंग करून गेलेत, आपल्याकडनं किती टूरला गेलेत बघा. एकही जण नाहीये का? या दोघांनी ते सगळे कस्टमर दुसऱ्याच कंपनीकडे पाठवलेत मॅडम. हॅलो, बोल ना सचिन. सॉरी हा मॅडम, मी खूप लेट फोन केलाय, पण ते जरा हिशोबाचं बोलायचं होतं. पण सचिन, जे झालं मी सॉरी म्हंटले ना. आणि तू खरंच ऑफिसला नाही येणार आहे उद्यापासून? हो मॅडम, खरं त्याच्याच बद्दल बोलायचं होतं. निघताना मी राजीनामा वगैरे दिला नाही काही, आणि आपल्या नियमाप्रमाणे नोटीस पण नाही दिली 1 महिन्याची. तर जो काय फाईन आहे तो पगारातून कापून घ्या. सचिन, मला खरंच तू खूप गिल्ट फील करवतोय. माझी चूक झाली हो. मी असंच सगळ्या ऑफिस समोर ओरडायला नको होतं तुमच्यावर. सगळ्यांसमोर अपमान केला मी तुमचा. रागाच्या भरात काय काय बोललोय मलाच कळत नाही हो. पण असं कसं काय झालं? तुम्ही 2 वेळा नोकरी वाचवली आधी माझी. खूप उपकार आहेत माझ्यावर मॅडम. असं नको होतं मी करायला. सचिन, मी तुझ्यावर उपकार नाही केलाय, उलट तू मला लेसन शिकवलंय. मला तर कामाच्या ठिकाणी अजून अलर्ट असायला पाहिजे होतं. कोणाच्या पोस्टवरून, रिलेशनवरून जज नाही केला पाहिजे. हे किती चुकीचं आहे तू मला समजवलं रे. त्यासाठी थँक्यू सचिन. आई ग, काय ग? पाठ मोडली माझी. एखादा नवरा असता तर मदतीला आला असता. हो, या 2 चादरी धुवून लगेच तुझी पाठ मोडली का? 2 चादरी धुतल्या? हा, सकाळपासून माझ्या अंगावर किती कामं पडलेत ना, तुम्हाला माहिती नाही माई मावशी. राहू दे, सगळी कामं माझी मी करीन, तुझ्याच्याने होत नसेल तर. तुम्ही
काय? माझा नवरा नोकरी सोडून बसलाय ना आता, बेरोजगार आहे, करेल मदत. मावशी भूक लागली आहे मला. या या बसा, पंचपक्वान्न वाढते तुम्हाला, या. का आता त्याला नोकरी नाही म्हणून असं वागवणार आहेस का तू? मग कसं वागू मी माय मावशी? हा, ते नोकरी सोडून बसलेत, ते चालतं. मी आपली सगळी कर्तव्य करत राहायची. हा, रांधा वाडा उष्टी काढा सगळं मी करायचं आणि यांनी काय करायचं? भाऊजी, भाऊजी, मला तुमच्याशी त्याच्यात बोलायचं. तुम्ही या बसा, मला बोलायचंच आहे. वल्ली नाही नाही ऐक ना, नाही. आला. नाही, हातपाय तर धुऊ दे त्याला. हे बघा भाऊजी, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. अरे वा, आले का सौरभराव? बसायचं का जेवायला? नाही, कोणी जेवायला बसणार नाहीये. जोपर्यंत मला जे काही भाऊजींशी बोलायचंय ते मी बोलत नाही, तोपर्यंत मी कोणालाही जेवायला वाढणार नाहीये. हा, म्हणजे तू सौरभच्या डोक्याला आणखी ताप देणार आहेस का? मावशी असू दे, एकदा काय म्हणणं आहे ऐकून तर घेऊया. काय झालं वल्ली? भाऊजी यांना नोकरी नव्हती ना आधी, तुम्ही कसा संसार केला सांगा मला. त्याच्यानंतर आता यांनी शिपायाची नोकरी धरली. मी काही बोलले मी काही? सगळं सहन केलं ना, मान्य केलं की नाही? हो वल्ली, केलंस. आता यांना ऑफिस मध्ये मॅनेजरची नोकरी मिळाली आहे. खुश होऊ नका, लाथ मारली त्या नोकरीला यांनी. म्हणजे मॅनेजरची नोकरी गेली, शिपायाची पण नोकरी गेली. तुम्ही सांगा मी काय करायचं? सचू, वल्ली काय सांगते? दादा, ती पोस्ट काय सन्मानाने दिली नव्हती मला, कीव म्हणून दिली होती. की म्हणजे? अरे, आमच्या ऑफिसमध्ये एक घोटाळा चालू होता खूप मोठा. तर मला कळल्यावर मी लगेच तो रिया मॅडमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला. तर नेमकं जे घोटाळा करत होते ते सरोदे सर म्हणून आहेत, ते नेमके रिया मॅडमचे फॅमिली फ्रेंड निघाले. मॅडमनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, माझ्यावर विश्वास ठेवायच्या ऐवजी. मला काय काय अद्वा तद्वा बोलल्या, काय काय आरोप केले. तर मला बोलत होत्या तोपर्यंत मी ऐकून घेतलं. तुम्हाला सगळ्यांना, आपल्या कुटुंबाला बोलायला लागल्या रे. तुमचा सगळ्यांचा अपमान केला त्यांनी. मग नाही मी सहन करून घेऊ शकलो. अरे पण मग वल्ली म्हणते तसं मला कळलं नाही. म्हणजे मग त्यांनी तुला प्रमोशन का ऑफर केलं? अरे काय झालं, त्या तुम्हाला बोलल्या ना, तर माझा संयमच सुटला स्वतःवरचा. खूप राग आला मला आणि मी खूप मोठ्याने ओरडलो पण त्यांच्यावर, खूप बोललो. पण सगळे पुरावे पण ठेवले त्यांच्यासमोर. त्यांना दाखवून दिलं घोटाळा कोण करतंय. मग त्यांना खरं कळल्यावर खूपच अपराधीपणा वाटला आणि त्यांनी अपमान केला होता ना माझा. मग त्या अपमानाची परतफेड म्हणून ऑफर केलं होतं प्रमोशन. मग घ्यायचं ना ते प्रमोशन. मला सांगा, खोऱ्याने नोकऱ्या आहेत का भाऊजी आपल्याकडे? बोलली प्रमोशन कसं मिळतंय ते महत्वाचं नाहीये का? की कोणी किव येऊन अंगावर फेकलेलं काही स्वीकारायचं? स्वाभिमान वगैरे काही आहे की नाही? हे बघा भाऊजी, माझं काय म्हणणं आहे, मान अपमान वगैरे सगळं ठीक आहे, पण ते कोणाला शोभतं? ज्यांची पोटं भरलेली असतात. आपलं नाहीये ना तसं. मग आपण थोडासा अपमान सहन करायचा, एका कानाने एकाचं दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं, पण नोकरी तरी घ्यायची. भाऊजी तुम्ही सांगा ना. तुला पण चोर म्हणाले त्या, ते पण एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडायचं होतं का मी? अहो जावई बापू, त्यांनी आता वल्लीला कशाला मध्येच खेचलं? जाऊ दे आप्पा, तेच झालं ते झालं. त्यांनी माफी पण मागितली माझी, पण तरी सुद्धा ती पोस्ट स्वीकारणं काय जमलं नाही मला. सचू, मला वाटतं तू योग्य केलंस. होय वल्ली, आपली जर चूक नसेल ना सचू, तर कोणाचं काय ऐकून घ्यायचं आपण? आणि उरला प्रश्न नोकरीचा, तर आपण करू काहीतरी. मला खात्री आहे तुला दुसरी नोकरी मिळेल. तू नको काळजी करूस. मग काय तर, तू काय आता पूर्वीचा सचू राहिला नाहीस रे. आता छान बोलतोस, न अडकळता बोलतोस, उत्तरं देतोस. होईल रे, चांगलं काहीतरी होईल. लवकर होऊ दे म्हणजे झालं. हा,
स्वप्न बघा आप्पा. यांचं कसं आहे माहितीये, हातचं सोडून पळताच्या बागे धावतात हो ना. हातचं नव्हतं ते वल्ली, मग भीक होती. भीक नाहीये ती सचिन.